काल धुलीवंदनाच्या दिवशीच राजकीय नेत्यांच्या राजकीय पिचकाऱ्या ज्या आहेत त्या सुसाट असल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आहेत। भाऊ, कसं पाहता नाना पटोले यांच्या ऑफरकडे? त्यांनी असं म्हटलंय की शिंदे आणि अजित दादांना मुख्यमंत्री पदाची ऑफर त्यांनी दिलेली आहे। तुम्ही आमच्या सोबत आहे, आम्ही पाठिंबा देऊ, काही दिवस दादांना तर काही दिवस शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू। मला वाटतं काल आणि परवा धुरंडी आणि होळी संपलेली, तेव्हा त्यांचं वक्तव्य संपलेलं आहे। मला असं वाटतं की फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही आणि माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, भविष्यात पुन्हा होतील याची आमची अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत असं म्हणतायत की यांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी हे 1500 रुपयाचं दुकान लावलं होतं। आता त्यांचा दारुण पराभव झाल्यानंतर ते दुसरं काय म्हणू शकतात? आणि ही गोष्ट निश्चित आम्हाला मान्यच आहे ना, आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद भेटलेलाच आहे, पण पराभव झाल्यानंतर दुसरं काय म्हणू शकतात? बरं, काल राजकीय नेत्यांच्या राजकीय पिचकाऱ्या ज्या आहेत त्या सुसाट असल्याचं पाहायला मिळालं, मात्र तुमची पिचकारी काही राजकीय काल दिसल्याचं पाहायला मिळालं, काय करा? नाही, आम्ही होतो, आम्ही आमच्या जे काही आमची मित्र कंपनी असते त्या मित्र कंपनीमध्ये आम्ही होतो आणि बिलकुल शांत राहायचे ठरवले। म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना वेगवेगळ्या कलरची त्यांनी उपमा दिले। खरं तर काल तुमचे महायुतीचे सहकारी पक्षातले मित्र रावसाहेब दानवे यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे बाहेरून भगवे आतून पूर्ण हिरवे। नाही, आता ते बघा, राऊत साहेब, उद्धव साहेब, दानवे साहेब मोठे माणसं आहेत, मोठ्या माणसात लहान माणूस काय बोलणार आहे? बरं, राज्यात सध्या कोणता रंग गडद होतोय काय वाटतं तुम्हाला? अर्थात भगवा सण, काय प्रश्नच नाही। काही नेत्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, त्यांना आता तो काय विषय आहे? मी वैयक्तिक टीका टिप्पणी कधी सांगतो, रेकॉर्ड सांगतो, मी वैयक्तिक टीका टिप्पणी कधी कोणावर फार करत नाही। 1-2-4 जण जर सोडले तर जे माझे टार्गेट आहे ते सोडले तर बाकी वैयक्तिक मी कोणावर कधीही टीका टिप्पणी केलेली नाही, त्यामुळं या पक्षामध्ये पडत नाही। तर नक्कीच हे होते आमदार अर्जुन खोतकर, यावेळी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।